आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। देशभरात आज होळीचा उत्साह। रत्नागिरीमध्ये ढोल ताशाच्या गजरात पौर्णिमेचे होम, तर जळगावात बंजारा समाजाकडून महिलांकडून पारंपरिक नृत्य करत होळी साजरी। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारत आणि पाक सीमेवर बीएसएफ जवानांकडून होळी साजरी। एकमेकांना रंग लावून ढोलकीच्या तालावर ठेका धरत जवानांकडून आनंदोत्सव साजरा। मातोश्री समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर, तर उत्सवाची रंगत हिंदुत्वाशी संगत अशा आशयाचे हे बॅनर। मंत्री मेघना बोर्डीकर यांनी बंजारा भगिनींसोबत साजरा केला होळी सण। पारंपरिक वेशभूषा परिधान करत धरला ठेका। आडगाव तांडा या ठिकाणी बंजारा भगिनींसोबत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी। पुण्यातील दत्तवाडी परिसरामध्ये ठाकरे गटाकडून साजरी करण्यात आली महिला सुरक्षेची होळी। बलात्कारांचा निषेध नोंदवत होळी सण साजरा। ठाकरे गटाकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। मुंबईच्या वरळीमध्ये टोरेस कॅम्प देखावा, तर टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा साकारला। आज रात्री देखाव्याचं दहन केलं जाणार। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील हायजॅक केलेली सोडवली दरम्यान 300 पेक्षा अधिक बंधकांची सुटका, तर बलूच लिबरेशन आर्मीच्या 33 बंडखोरांचा खात्मा केल्याची पाकिस्तानी मंत्र्यांची माहिती। ट्रेन हायजॅक घटनेचा भारतीय माध्यमांनी अपप्रचार केल्याचा पाकिस्तानी मंत्र्यांचा आरोप, तर हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय, भारताला यामध्ये खेचू नये, संजय राऊतांचं उत्तर। हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय, बलुचिस्तानचा विषय हा पाकिस्तानचा अत्यंत अंतर्गत विषय, त्याने तो अत्यंत अंतर्गत पद्धतीने सोडवायला पाहिजे। भारतामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन सुद्धा कामी आले नाही। सुनीता विल्यम्स या अंतराळातच पुन्हा अडकल्या। तांत्रिक समस्येमुळे क्रू 10 लॉन्च झालं नाही।